पुण्यात भाजप विरुद्ध अजितदादांच्या राष्ट्रवादीमधील वाद शिगेला तर अमोल बालवडकर यांच्या पाठोपाठ दादांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक सुहास टिंगरे यांचा देखील विकास निधी शून्यावर। चंद्रकांत पाटलांच्या कामाचं ऑडिट करण्यासाठी सुहास टिंगरेंनीही प्रस्ताव दिलेला। भाजपकडून राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांची सुनेत्रा पवार यांच्याकडे तक्रार। बालवडकरांची वर्तणूक अहंकारी, भाजपकडून ही नाराजी तर सुनेत्रा पवारांना पत्र लिहिण्याचा भाजपला नैतिक अधिकार नाही, बालवडकर यांची ही टीका। राष्ट्रवादीच्या 2 नगरसेवकांचा निधी शून्य केला, त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये नाराजी। पुणे महापालिकेमध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची दुपारी तातडीची बैठक। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घडलेल्या घटनेची माहिती घेतली। बैठकीमध्ये पुढील भूमिकेबाबत चर्चा होणार। मंत्री चंद्रकांत पाटलांना निधी गोठवण्यापर्यंत राग, त्यांच्या कामामध्ये काही गौडबंगाल आहे का? सुनील टिंगरेंचा चंद्रकांत पाटलांना हा सवाल। न्यायासाठी टिंगरेंची कोर्टामध्ये जाण्याची देखील तयारी। पुण्यात आज काँग्रेसकडून रोजगार न्याय यात्रा काढण्यात येईल। पुणे महापालिका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा निघेल, तर प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ देखील या यात्रेमध्ये सहभागी होतील। प्रलंबित नोकरभरती आणि स्पर्धा परीक्षार्थ्यांच्या प्रश्नांसाठी ही यात्रा निघेल। देशातील प्रत्येकाला स्वतःचं सत्य शोधण्याचा अधिकार, राहुल गांधींची वक्तव्य। आरएसएसने 150 कोटी लोकांचं सत्य आपल्याला माहीत असल्याचं देखील ठरवून टाकलंय। महात्मा गांधींच्या विचारांचा संदर्भ देताना राहुल गांधी यांची संघाच्या विचारसरणीवरती टीका। अमेरिकेने आरएसएसला आतंकवादी संघटना म्हणून घोषित केलं। आरएसएसबाबत आता जागतिक पातळीवर संभ्रम। नाना पटोलेंचा हल्लाबोल, राम मंदिर लुटण्यात आरएसएसचा सहभाग। काँग्रेसचे नेते नाना पटोले यांचा हा खळबळजनक दावा समोर। पुण्यातील कार्यक्रमाआधी राहुल गांधींकडून व्हिडिओ शेअर। कार्यक्रम फक्त मुलींसाठी का घेतला जातो याचं व्हिडिओतून उत्तर, तर समाजामध्ये मुलींना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतंय, मुलींची काय मतं आहेत हे देखील या संदर्भात देखील दिलं उत्तर। शिवसेना पक्षचिन्हाप्रकरणी आता सप्टेंबरमध्ये सुनावणी। 2 सप्टेंबरला शिंदेंच्या बाजूने युक्तिवाद सुरू होणार। ऑगस्ट महिन्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूने 8 दिवस युक्तिवाद। ठाकरेंचे वकील सिब्बल आणि कामत यांच्या युक्तिवादानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे वकील करणार युक्तिवाद। पुढे टॉप 9 मोठ्या बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्र सचिवांसोबत तिसरी उच्चस्तरीय बैठक संपन्न। देशाच्या भविष्याची दिशा ठरवताना दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवण्याचं मोदींचं आवाहन। डेटा ही राष्ट्रीय संपत्ती असून त्याचा प्रभावी वापर सुरू, अशी देखील दिली माहिती। काम करत नसल्यास शिक्षण मंत्र्यांना देखील बदला। अभिजित दिपके यांचं वक्तव्य, शिक्षण परिस्थिती सुधारा अन्यथा गावागावामध्ये जंतर मंतर असेल, दिपकेंचा हा इशारा। तर राजीनामा घेऊन प्रश्न सुटतात का? सचिन अहिर यांचं हे उत्तर। जयपूरमधील रामपुरा गावामध्ये शाळेची पाहणी करण्यासाठी आलेल्या सीजेपीच्या कार्यकर्त्यांना ग्रामस्थांनी हुसकावलं। सीजेपीच्या कार्यकर्त्यांसमोर रामपुरा ग्रामस्थांची घोषणाबाजी। सीजेपीच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या फोडल्याचा आरोप। भंडाऱ्याच्या जिल्हा परिषद शाळेतील मध्यान्ह भोजनाची खासदार प्रशांत पडोळे यांच्याकडून पोलखोल। विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनासाठी आता मुदतबाह्य साहित्याचा पुरवठा। संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवरती कारवाई करण्याचीही केली मागणी। नागपूरमध्ये आज भाजपच्या विदर्भातील पदाधिकाऱ्यांची बैठक। भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, बावनकुळेंसह इतर आमदार आणि पदाधिकारी राहणार उपस्थित। राष्ट्रवादीचं कामकाज नियमानुसारच चालतं, प्रफुल्ल पटेलांचं स्पष्टीकरण। अस्वस्थ असणाऱ्यांना योग्य ते उत्तर दिलं जाणार। पक्षांतर्गत निर्णय, अध्यक्षांची निवड आणि नोटिसांवरती पटेलांची ही प्रतिक्रिया समोर। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या वक्तव्यावरून भाजप आणि मनसेमध्ये वाद। परब यांच्या वक्तव्याचा निषेध करत भाजप कार्यकर्ता दुर्गेश बागुल यांच्याकडून आता पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा। त्यानंतर मनसेने बागुल यांचा सत्कार केला, त्यामुळे भाजपमधील अंतर्गत नाराजी देखील चव्हाट्यावर आली। ठाकरेंच्या शिवसेनेच्या अयोध्या पवार यांच्याकडून फडणवीसांचं कौतुक। दत्तक घेतलेल्या विधवा तरुणीचा फडणवीसांनी पुनर्विवाह लावून दिला। फेसबुक पोस्ट करत अयोध्या पवार पाटील यांच्याकडून मुख्यमंत्र्यांची स्तुती।